नमस्कार मित्रांनो, वातावरणात बदल झालेला आहे. आत्ताची आणि महत्त्वाची अपडेट आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस तसेच काही जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवसात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये आपण 9 मे, 10 मे आणि 11 मे या 3 दिवसाचा अंदाज बघणार आहोत. या 3 दिवसात महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये खूप जोरदार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये 10 आणि 11 तारखेला जोरदार पाऊस बघायला मिळेल, तर काही भागांमध्ये 9 तारखेपासूनच वादळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ पूर्ण बघा. छोटीशी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. राज्यात बहुतांश भागामध्ये उन्हाचा चटका वाढला आहे. सूर्य आग ओकत असल्याने सोलापूर आणि अकोला येथे राज्यात यंदाच्या हंगामातील जे काही उच्चांकी तापमान आहे ते 44.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजही काही भागांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे. तसेच 9, 10 आणि 11 मेला राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना गारपिटीचा देखील अलर्ट आहे. मागील 24 तासामध्ये राज्यातील अकोला येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान 44.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका वाढल्याने मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, विदर्भातील अकोला येथे जे काही तापमान होतं ते 44 अंश, तर काही भागामध्ये 44 अंशाच्या पुढे बघायला मिळाले. चंद्रपूर, वर्धा येथे 44 अंश, तर ब्रह्मपुरी, गडचिरोली, परभणी, अमरावती, वाशिम आणि नागपूर या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी जे काही तापमान होतं ते 43 अंशाच्या पुढेच कमाल तापमान बघायला मिळालं. सध्याच्या स्थितीला पूर्व विदर्भापासून तेलंगणा, रायलसीमा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला बघायला मिळत आहे. याच्या प्रभावामुळे मित्रांनो राज्यात वातावरणात झपाट्याने बदल बघायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे बघायला मिळत आहे, तर काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे. 9 मेला काहीशी तशी स्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे. दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, वादळी स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. जोरदार वारे या पावसामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात 9 मेला पावसाचा जोर राहील. एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे, हिंगोली, तसेच उमरखेड, नांदेडचा आसपासचा परिसर आणि नांदेड जिल्हा, परभणीचा पूर्व परिसर, तसेच इकडं लातूर वगैरे या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट तसेच वादळी पाऊस असणार आहे. जोरदार वारे या पावसामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त 9 मेला उत्तर महाराष्ट्रातील काही परिसरामध्ये पाऊस होऊ शकतो. तुरळक ठिकाणी पावसाला पोषक वातावरण उत्तर महाराष्ट्रामध्ये बघायला मिळू शकते. नंदुरबार, धुळे आणि जळगावचा एकदम कडेचा उत्तरी परिसर आहे. या परिसरामध्ये सर्वत्र पाऊस नाही, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर या भागांमध्ये मोकळं आणि कोरडं वातावरण राहील, परंतु दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील. तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये देखील मोकळं, कोरडं आणि उष्ण वातावरण राहील. दुपारनंतर काही भागामध्ये जोरदार वारे आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळतील. कोकण विभागामध्ये पहाटेच्या वेळी सकाळपर्यंत काही ठिकाणी काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पावसाची शक्यता कोकण विभागामध्ये देखील नाहीच्या बरोबर. 10 मेला आणखी वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. आणखी काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर 10 मेला वाढण्याची शक्यता आहे. पुढे आपण बघणारच आहोत. त्यानंतर 11 मेचा अंदाज बघणार आहोत. 11 मेला देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे. तर 10 मेला सकाळपासूनच कोकण विभागामध्ये काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळेल, परंतु दुपारनंतर पावसाची शक्यता आहे ती इतर जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल, परंतु नाशिक तसेच नगर, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार तसेच नाशिकचा पश्चिम पट्टा या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हा पाऊस असणार आहे. वातावरण बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल. तसेच इकडं मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. बीड आणि बीडच्या आसपासचा परिसर, लातूर तसेच धाराशिवच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 10 तारखेला पावसाचे स्वरूप आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे विभागामध्ये देखील वातावरणात बदल राहील. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर दुपारनंतर काहीसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण बघायला मिळेल. तुरळक भागामध्ये जिल्ह्यात एखाद्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु वातावरणात आपल्याला बऱ्याच ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे.
11 मेला काही भागांमध्ये खूप जबरदस्त पावसाची शक्यता आहे. जो काही कमी दाब अरबी समुद्रामध्ये विस्तारलेला होता. हा कमी दाब काहीसा पूर्वेकडे सरकल्यामुळे नाशिक तसेच पुणे विभाग हा जो पट्टा आहे कोकणालगतचा, कोकण विभागामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. 11 मेला दुपारनंतर हे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल. तर नाशिकचा आसपासचा परिसर तसेच मालेगाव, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये थोडासा जोर कमी राहील, विखुरलेल्या स्वरूपात राहील. परंतु नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये खूप जबरदस्त पाऊस 11 मेला होऊ शकतो. या अपडेटमध्ये थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो मित्रांनो. काही बदल झाला तर पुढील व्हिडिओमध्ये अपडेट देऊच. पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील खूप जबरदस्त वादळी पावसाची शक्यता आहे. या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी हलकी गारपीट देखील मित्रांनो बघायला मिळू शकते. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर सर्वच भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे. बऱ्याच ठिकाणी मित्रांनो हा पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच इकडं या लगतचा जो काही भाग आहे मराठवाड्याचा, या परिसरामध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर, जो काही नगरलगतचा भाग आहे, छत्रपती संभाजीनगर, बीड, तसेच इकडे सोलापूर, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. नगरच्या जो काही पश्चिम परिसर आहे या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार, तसेच नाशिकमध्ये देखील, नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये देखील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुण्याच्या आसपासच्या भागामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार वादळी पाऊस ठिकठिकाणी होण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश ठिकाणी बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त मित्रांनो इतरत्र मराठवाड्यात जो काही एकदम कडेचा पश्चिम भाग आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. इतरत्र तुरळक ठिकाणी पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो. विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल. या व्यतिरिक्त अमरावती भागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे. तरी पण यातील जे काही वाऱ्यामुळे काही बाष्पयुक्त ढग आहे ते पश्चिमेकडे पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे इकडे सुद्धा तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. परंतु या पट्ट्यामध्ये बहुतांश भागामध्ये जोरदार, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये या दरम्यान मोकळं आणि कोरडं वातावरण राहील. तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता असणार आहे. 11 मेला दुपारनंतरच पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन दुपारीच पावसाला सुरुवात होईल कोकण विभागामध्ये सर्वात आधी. त्यानंतर हेच वातावरण जे आहे, हेच वातावरण काहीसं आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल. नगर, नाशिक तसेच इकडं सोलापूर वगैरे या भागांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस. तर या पावसात काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे. जोरदार वारे या पावसामध्ये बघायला मिळणार आहे. मराठवाड्यात जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. ही होती मित्रांनो महत्त्वाचे अपडेट. हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.